साक्षी, साक्षीचा लुक बघा जयंतीचा। साक्षी तयार होऊन आले। टायगर तिकडे उभा आहे दरवाजातच ग, माझं बाळ ग ते वाकून वाकून बघतंय ग, मला नेता येत का नाही। बाबुली या चल घरात ये, यो 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 माझ्या सोना, यो यो यो। अरे तुला कुठं घेऊन जाणार तिकडं, तुला नाही घेऊन जाणार ना सोन्या, नको। ते बघा त्याला वाटतं आता हिमाला चालले, ते बघा त्या दरवाजात गेला आता तिथं, इकडून तिकडे तिकडून इकडे। झाले माझ्या घरातली पूजापाठ झाले, अर्धी लोक खाली गेलीत घरातील, टायगरचे पप्पा खाली गेलेत, आता आम्हीच राहिलोय। सुमीची तयारी व्हायचे, दादा आहे टायगर जवळ। तुम्ही म्हणाला तर टायगरला तुम्ही घरात एकट्याला सोडून नाही जाणार, दादा आहे त्याचा, 9 वाजेपर्यंत त्याला म्हटलं इथं थांब, मग तू खाली ये, मग त्याच्यानंतर वरती आई येईल, मग आई बसेल त्याच्याजवळ। टायगरला काही एकटं सोडणार नाही आम्ही। आणि आता आम्ही झालोय तयार। कसा लुक वाटतोय माझा नक्की कमेंट करून सांगा, आणि साक्षीचा लुक कसा आहे ते सांगा। आणि आता खाली गेलो ना की मग खाली आमची मिरवणूक निघते ना, मग आता पुढे मिरवणुकीचा व्हिडिओ तुम्ही पहा। चला। हा, आणि ताबुली माझी मागे लागलेली आहे। ताबुली म्हणजे तुम्ही लोक चालले बाबा, मला नाही नेत, काय असं करता ते बाबुली। चल एक पिक्चर काढू आपण, पिक्चर, पिक पिक। हा चल बैठ, हा साक्षी तू तिथे बस आता। चला चला चला। हा या आमच्या पायऱ्या, इतक्या उंचावरून खाली उतरायला लागतोय। आमचा ओरिजिनल एरिया, आमचं येणं जाणं इथूनच असतं। बरेच जण विचारत असतात ना की ताई तुमचं घर असं का, तर बघा आता आम्ही किती उंचावर राहतोय, खाली उतरायला लागतंय असं। हे नालंदा बुद्ध विहार। खाली मिरवणूक गेले त्यामुळे जास्त काय आता इथं मूर्तीच नाहीये, त्यामुळे आतमध्ये जाऊन काय उपयोगच नाही आहे ना, मूर्ती खाली गेलेली आहे। 2 टायगरचे मित्र, बसू द्या बसा 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 बसा, टायगरचे फ्रेंड आहेत। मी आता आहे ना, समीर आहे घरात। हा हा ना, खूप लेट झाले, 8 वाजले कधीपासून, नाही तर दरवेळेस आम्ही 7 वाजताच जातोय, यावर्षी 1 तास लेट झालं। बघा आमची लाइटिंग किती खाली उतरून आलोय, आता अख्खा पहाड उतरून आलोय आम्ही खाली। पूजेला काय करतोय, बाईक चालवतोय, फोटोशूट चाललाय आणि म्हणते चालवता येते का, उतरतो काय गपचूप। जा बस बाईकवर, जा बाईकवर। अरे इथं कुठं फोटो, तिथे चाला ना। ए गाडी इथेच आहे का, अजून नाही गेली पुढं, मग परमिशन आताशी घेऊन आले सुनील बाबा। हा मग तेच ना, पोलीस दादा आम्हाला परमिशन देत नव्हते। ठेवलं आपल्या घरात आणि मग ते नच नच, हिचं अंग आता हालायला लागलंय।
सगळ्यांची हात वरती टाळा खोललाय. टायगर काय करतो? अरे बापरे, पोराला माझ्या एकट्यालाच ठेवलं. आनंदीकडे. अरे बापरे, अरे देवा. आता वाजवत बघा 11:15 आणि टायगरला ना समीर दादा सोडून आला. मी त्याला बोलले राहा, पण तो 2 तास झाले. मला कुठे गेला ग? गेला बाहेर. ए बाबली इकडे या. टागू इकडे या. दादा नाही आला. इथून जा, इथून जा. ये इथून जा. जा इथून जा, इथून जा. थांब बाई, पोराला माझ्या एकट्यालाच ठेवलं घरात. हां ओले बाबा, थांब. बाहेरून पण काळा लावलं का काय यांनी? जा. अरे तर पडशील हळू. न बापरे, सगळं साकसुकट आहे. टायगरला आलेली जोराची सुसू. पण झोपलेला तो. कडीचा आवाज ऐकला ना तसा तो आला. त्याला वाटलं सगळे सोडून गेले का काय मला. चला, अशा रीतीने आमची जयंती पार पडली. आणि आता खूप माझा तर खूपच घाम निघालाय.